नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत पालक पनीरची रेसिपी शेअर करणार आहे। हॉटेलसारखी पालक पनीर घरच्या घरी कशी बनवायची ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी कमी साहित्यात कमी वेळेत टेस्टी अशी पालक पनीर तुम्ही बनवू शकता। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडलीच तर चॅनलला लाईक जरूर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण पालक घेतले आहे। पालक ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर ती आपण बॉईल करून घेणार आहोत। कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी पालक ही घालून घेत आहे। साधारण अर्धी जोडी मी पालक घेतलेली आहे। आपल्या पालकाचा रंग हा टिकून राहावा यासाठी यामध्ये मी मीठ घालत आहे। मीठ घातल्याने आपल्या पालक हे काळं पडत नाही, हिरवागार रंग हा आपल्या पालकाला राहतो। त्यामुळे अर्धा चमचा मीठ घातलं आणि पालक ही व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे। 3 ते 4 मिनिटं मस्त अशी पालक आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे। बघा आपली पालक ही बॉईल झालेली आहे। आता ती आपण काढून घेऊ। पालक आपल्याला काढून घेतल्यानंतर लगेचच थंड पाण्यात घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या पालकाचा हिरवागार रंग हा टिकून राहतो। पालक ही थोडी थंड होऊ देऊ, तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ। यासाठी मी एक टोमॅटो घेतला आहे। टोमॅटोच्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये मी आलं घालून घेत आहे। साधारण 1 ते 1.5 इंच आलं घेतलं आहे। 8 ते 9 काजू मी पाण्यात भिजत ठेवले होते, ते मी घेतलेले आहे आणि मिक्सरला फिरवून घेतला आहे। मस्त अशी बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच भांड्यात मी पालकही मिक्सरला फिरवून घेत आहे। 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि कोथिंबीर घातली आहे आणि मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलं आहे। त्यानंतर भाजीसाठी मी 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहे, लसूणचे काप करून घेतले आहे आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे। आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे। 3 चमचे तेल मी घातलं आहे। जिऱ्याची फोडणी केलेली आहे आणि बारीक काप केलेला लसूण यामध्ये मी घातलेला आहे। लसूण आपल्याला तेलामध्ये छान असा परतवायचा आहे। लसणाचा फ्लेवर पालकाच्या भाजीला खूप छान येतो, त्यामुळे भरपूर असा लसूण तुम्ही या भाजीत घालू शकता। 2 लाल मिरच्या घातलेल्या आहे। तेलामध्ये आपण हे व्यवस्थित परतवून घेऊ। लसणाचा रंग बदलेल इतपत आपल्याला हे परतवायचं आहे। त्यानंतर लगेचच बारीक चिरलेला कांदा हा घालून घ्यायचा आहे। कांदा हा तुम्हाला जेवढा बारीक घालता येईल तेवढा बारीक तुम्ही घाला आणि परतवून घ्या। कांदा 3 ते 4 मिनिटांनंतर मस्त असा आपला परतला गेलेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला कांदा हा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेचच आपण टोमॅटो काजूची पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये घालून घेणार आहोत। तुम्हाला आता रंग हा तिचा थोडासा पांढरा दिसत असेल, पण परतल्यानंतर मस्त असा रंग आपल्या मसाल्याला येतो। 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्या मसाल्याचा रंग हा बदलतो। झाकण ठेवून मी हे शिजवून घेतला आहे। बघा आता कशी लालसर पेस्ट दिसत आहे, म्हणजेच आपला मसाला हा परतला गेलेला आहे। तेलही सुटलं आहे आणि मसाला हा पूर्णपणे कोरडा झालेला आहे। त्यातलं पाणीही पूर्णपणे आटलं गेलं आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1.5 चमचा किचन किंग मसाला घातला आहे। 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचे आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळद घातली आहे आणि 1 चमचा धनाजिरा पावडर। लक्षात ठेवा आपण यामध्ये हिरवी मिरची घातली आहे दळताना, त्यामुळे तिखट हे तुमच्या आवडीनुसारच तुम्ही यामध्ये घाला। पण किचन किंग मसाला जरूर घाला। पालक पनीर म्हटलं किंवा पनीरची कुठलीही रेसिपी म्हटलं तर किचन किंग मसाला घालणे हे आवश्यकच आहे। त्याने भाजीला टेस्ट ही छान येते। आपला मसाला हा परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये पालकाची ग्रेव्ही ही घालून घेत आहोत। बघा किती छान असा हिरवागार रंग आलेला आहे। बिलकुलच पालक ही काळी पडलेली नाही। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ।
हवं तर तुम्ही असंही ठेवू शकता, नाहीतर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही ही पातळ हवी असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता. आपली ग्रेव्ही ही मिक्स करून झालेली आहे. यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे मी ग्रेव्ही ठेवलेली आहे. आता ती मी चांगली उकळून घेत आहे. 4 ते 5 मिनटं आपण ग्रेव्हीला एक उकळी काढून घेऊ. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि भाजी मिक्स करून मी झाकण ठेवून एक उकळी काढून घेणार आहेत. तोपर्यंत आपण पनीरचे काप करून घेऊ आणि हवं तर तुम्ही असंही पनीर भाजीत घालू शकता, नाहीतर थोडेसे शॅलो फ्राय करून आपण पनीर हे भाजीत घालू शकतो. बघा भाजीला उकळी आलेली आहे. मस्त अशी आपल्या भाजीला थिकनेस आलेला आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता आपण यामध्ये पनीर घालून घेऊ. पनीर हे मी तव्यावर थोडेसे फ्राय करून घेतले होते. अगदी शेवटला आपल्याला पनीर ॲड करायचं आहे. बघा मस्त अशी आपल्या भाजीला रंग आलेला आहे. आता आपण भाजीला वरनं तडका देऊन घेणार आहोत. तडक्यासाठी मी 1 चमचा तेल घातला आहे आणि बटर घालून घेत आहे. बटरचा तडका मी या भाजीला देत आहे, जेणेकरून आपल्या भाजीची चव ही दुप्पट होईल. थोडेसे जिरे घातले आहे आणि बारीक लसणाचे काप करून घातलेले आहे, जेणेकरून लसणाचा फ्लेवरही आपल्या भाजीला छान असा येईल. थोडंसं लाल तिखट आपल्याला घालायचं आहे. अगदी पाव चमचा या ठिकाणी मी लाल तिखट घालत आहे आणि हा तडका आपण भाजीवर ओतून घेणार आहोत. बटर घातल्याने आपल्या भाजीला टेस्टही छान येते आणि अशा प्रकारे तडका दिल्याने आपल्या भाजीला रंगही खूप छान येतो आणि भाजी खायलाही छान लागते. बघा मस्त अशी आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे. कमी वेळेत टेस्टी अशी हॉटेलसारखी पालक पनीर आपली घरच्या घरी तयार झालेली आहे. थिकनेसही आपल्या भाजीचा व्यवस्थित आहे. बघा किती छान दिसत आहे ना. अगदी हॉटेलसारखी आपली पालक पनीर झालेली आहे. तर तुम्हीही नक्की करून बघा. करायला अगदी सोपी आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. पालक पनीर जर आवडलं असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपी बघायला मिळतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.